ठीक आहे. तर आपण नेक्स्ट या ठिकाणी चॅप्टर सेकंड सोल्युशन. आपण सोल्युशन बघितले की आपण सोल्युशनचे डेफिनेशन काय आहे. सो सोल्युशन इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर प्युअर सबस्टन्सेस. की दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्युअर सबस्टन्स असतील त्या जे काही होमोजेनियस मिक्सचर असेल त्याला आपण काय सांगतोय तर सोल्युशन सांगतोय. आता या सोल्युशन चॅप्टरमध्ये एक नेक्स्ट टॉपिक आहे त्याचं नाव आहे समजा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर आपण सांगतोय कॉलिगेटिव्ह. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय आहे. Qualitative property is a physical property of a solution which depends upon the number of solid particles in a solution and not on their nature. It's called as the colligative property. Definition काय आहे. Definition. It is a physical property. The physical property. The physical property of solution which depends upon number of solid particles in a solution and not on their nature is called as the colligative property. आता नेक्स्ट आता थोडक्यात सांगायला गेलं काय की जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती काय आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ही फक्त आणि फक्त जी काही डिपेंड आहे ती कोणावर डिपेंड आहे विच डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. की जे काही सॉल्युशन असेल या सॉल्युशनमध्ये नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स किती आहेत ह्याच्यावर डिपेंड कोण आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे या ठिकाणी. अँड नॉट ऑन देअर नॅचर जे काही नॅचर आहे त्या नॅचरवर डिपेंड नाही. याच्यात थोडक्यात बघायला गेले या ठिकाणी तर समजा हा बीकर आहे आणि समजा या बीकरमध्ये हे समजा आपण या ठिकाणी लिक्विड घेतलं दॅट इज सॉल्व्हंट घेतलं आणि हे समजा या ठिकाणी काय आहेत तर या ठिकाणी सॉलिड पार्टिकल्स आहेत. तर जी काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती कॉलिगेटिव्ह फक्त जे काही डिपेंड असेल ती कोणावर डिपेंड असेल जे काही नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स की हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते किती प्रेझेंट आहेत सॉलिड पार्टिकल्स किती नंबर्समध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यावर डिपेंड काय आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे. त्याचं नॅचर कसं आहे याच्यावर डिपेंड नाही आहे तर जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते किती आहेत त्याच्यावर डिपेंड काय आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण नेक्स्ट बघूया टाइप्स ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. की जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे ना त्याचे टाइप्स किती आहेत. सो या ठिकाणी फोर टाइप्स ऑफ द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. व्हेरी फर्स्ट वन दॅट इज अ वेपर प्रेशर lowering. Second one boiling point elevation. Third one freezing point depression. आणि जो लास्ट वाला आहे फोर्थ वाला आहे तो कोणता आहे ऑस्मोटिक प्रेशर. सो these आर द फोर टाइप्स ऑफ द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आपण आता थोडक्यात बघूया की नेमकं वेपर प्रेशर लॉवरिंग काय आहे किंवा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन काय आहे किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस का होतोय किंवा वेपर प्रेशर आहे तो लोअर का कमी का होतोय किंवा बॉइलिंग पॉईंट आहे तो इलिव्हेट वाढतोय का. आपण जे सगळे कन्सेप्ट आहेत आपण या ठिकाणी बघणार आहेत वन बाय वन किंवा स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. सो या ठिकाणी जर आपण बघितलंय की जो काही फर्स्ट टाइप आहे तो कोणता आहे वेपर प्रेशरवाला. मग तो वेपर प्रेशर आहे तो या ठिकाणी लोअर का होतोय कमी का होतोय तो आपण या ठिकाणी बघूया. मग समजा या ठिकाणी समजा या ठिकाणी आपण दोन कंडिशन बघूया.
समजा हे जे आहे ह्याच्यामध्ये हे आपण या ठिकाणी समजा लिक्विड घेतलं. हे काय आहे, समजा लिक्विड आहे, त्याला आपण सॉल्व्हंट सांगतोय, प्युअर सॉल्व्हंट. आणि नेक्स्ट समजा आपण दुसरं बीकर घेतलं. या बीकरमध्ये सॉल्व्हंट आहे आणि सॉल्व्हंटच्या बरोबर या ठिकाणी काय आहेत, समजा सॉल्यूट पार्टिकल्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्युअर सॉल्व्हंट आहे. आणि जर समजा आपण ह्याचा विचार केला, ह्याला समजा आपण हीट केलं किंवा समजा ह्याला पण नुसतं आपण बाहेर ठेवलं, तर ह्याचं जे काही कन्व्हर्जन आहे, जे काही लिक्विड आहे, या लिक्विडचं जे काही कन्व्हर्जन आहे इझिली वेपरमध्ये कन्व्हर्जन होईल. वाफेमध्ये जे काही कन्व्हर्जन या ठिकाणी खूप जास्त होईल, कारण की याला डिस्टर्बन्स काहीच नाहीये. जे काही वेपरमध्ये कन्व्हर्जन ह्याचं जे आहे ते खूप जास्त होईल, कारण की हे जे आहे ते काय आहे, सॉल्व्हंट आहे, पण प्युअर सॉल्व्हंट आहे. ह्याच्यामध्ये भेसळ काहीच नाही, मिक्सर काहीच नाहीये. त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही लिक्विड आहे, या लिक्विड जो काही वेपर रेट जो काही तयार होण्याचा जो काही रेट असेल, वेपर तयार होण्याचा रेट असेल, तो काय असेल, जास्त असेल या ठिकाणी. तसा नेक्स्ट वाला या ठिकाणी आहे, हा समजा जो आहे तो सॉल्व्हंटचा पार्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सॉल्यूट. या ठिकाणी काय आहे, सॉल्यूट समजा प्रेझेंट आहे. मग आपण सॉल्व्हंट प्लस सॉल्यूट त्याला काय सांगतोय, सॉल्युशन सांगतोय. बरोबर. मग समजा हे काय आहे, सॉल्युशन आहे. आता या ठिकाणी जो काही वेपर किंवा जे काही वाफ तयार होण्याचा रेट असेल तो या ठिकाणी काय असेल, कमी असेल, कारण की या ठिकाणी काय आहे, डिस्टर्बन्स आहे. या ठिकाणी सॉल्व्हंट आहे, पण सॉल्व्हंटच्या बरोबर कोण आहे, सॉल्यूट आहे. मग या ठिकाणी जेवढी वेपर तयार व्हायला पाहिजे तेवढी होणार नाही, किंवा जो काही वेपर तयार रेट असेल तो या ठिकाणी कमी असेल. मग या ठिकाणी काही जी वेपर आहे ती वेपर या ठिकाणी कमी तयार होईल. जी वाफ आहे ना ती या ठिकाणी काय कमी तयार होईल. का? कारण या ठिकाणी त्याला काय आहे, डिस्टर्बन्स आहे, आणि त्याच्यामुळे जे काही वेपर तयार होईल या ठिकाणी कमी वेपर तयार होईल. मी याचा अर्थ आपण काय सांगितलंय की जे काही वेपर प्रेशर या ठिकाणी काय आहे, जास्त आहे. पण जेव्हा समजा आपण ह्याच्यामध्ये हे जे काही नॉन वोलाटाईल सॉल्यूट आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय, त्यावेळेस काय होतंय की समजा ह्याचा जो वेपर प्रेशर, आता समजा या ठिकाणी वेपर खूप जास्त तयार होतोय, मग समजा ह्याचा जो वेपर प्रेशर समजा या ठिकाणी 400 बार असेल या ठिकाणी, मी तो काय समजा ह्याचा जो वेपर प्रेशर आहे तो आहे 400 बार आहे. जर आपण ह्याचा विचार केला तर नक्की या ठिकाणी जे वेपर आहे, वेपर कमी आहे. जसं वेपर कमी असेल त्या ठिकाणी वेपर प्रेशर पण कमी असेल, आणि तो समजा या ठिकाणी आपण कन्सिडर करूया की तो समजा आहे या ठिकाणी 200 बार. मग जर समजा आपण हे जे आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, त्याला आपण काय सांगू शकतो, प्युअर नॉट. आणि हा जो समजा आहे वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन, त्याला आपण काय सांगू शकतो, P1 सांगू शकतो. आता या ठिकाणी बघायला गेलं तर जो काही सॉल्व्हंटचा जो काही वेपर प्रेशर आहे तो काय आहे, जास्त आहे. पण ज्या कंडिशनला आपण सॉल्व्हंट सॉल्यूट ऍड करतोय त्यावेळी जो काही वेपर प्रेशर आहे तो काय होतोय, कमी होतोय. त्याच्यामुळे आपण काय सांगतोय की वेपर प्रेशर लोअरिंग, जो आपला पहिला टाईप होता तो. बघा या ठिकाणी अगोदर किती होतं, 400 बार होतं, 400 बार होतं. पण जेव्हा आपण समजा जे काही सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंट जर समजा आपण नॉन वॉलेटाईल सॉल्यूट ऍड केलं, तर जो काही वेपर प्रेशर आहे तो वेपर प्रेशर काय होतोय, कमी होतं या ठिकाणी. म्हणजे काय होतंय, वेपर प्रेशर लोअरिंग होतंय. हा आपण बघितला पहिला टाईप. ठीक, आपण नेक्स्ट डिस्कशन करूया या ठिकाणी. जो नेक्स्ट टाईप बॉइलिंग पॉइंट वाला, की बॉइलिंग पॉइंटचं काय होतंय. मग समजा पहिली कंडिशन आहे की समजा या कंडिशनमध्ये मी जे काही लिक्विड आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, ते समजा मी या ठिकाणी ठेवलं आणि ह्याला मी समजा बॉईल करण्याचा प्रयत्न करतोय. हे जे आहे ना, ह्याला मी समजा काय करतोय, बॉईल करण्याचा प्रयत्न करतोय, ह्याला मी उकळण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जे आहे ते इझिली या ठिकाणी काय होईल, बॉईल होईल, हे पटकन होईल. ह्याला मी समजा या ठिकाणी हीट प्रोव्हाइड करतोय. तर हे जे आहे ते समजा 35 मिनिट्समध्ये किंवा समजा 40 मिनिट्समध्ये या ठिकाणी समजा उकळायला सुरुवात होईल. किंवा हे खूप जास्त होतंय, 10 मिनिट्स घेऊया. समजा 10 मिनिट्समध्ये हे जे आहे जे प्युअर सॉल्व्हंटवाला आहे ते उकळण्यास सुरुवात होते. किती, 10 मिनिट्समध्ये.
आणि जर कसं आपण नेक्स्ट कंडिशन की समजा आपण या ठिकाणी सॉल्व्हंट घेतलं, या सॉल्व्हंटमध्ये आपण या ठिकाणी जे काही सॉल्यूट आहेत, जे काही नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट आपण या ठिकाणी घेतलेत, समजा मी हे ह्याच्यामध्ये ॲड केलंय आणि ह्याला मी समजा या ठिकाणी टेम्परेचर प्रोव्हाइड करतोय, तर हे जे आहे ते या ठिकाणी पटकन बॉईल होणार नाही. इट विल टेक मोर टाइम. हे बॉईल व्हायला, हे उकळायला या ठिकाणी समजा टाइम घेईल तो नक्की या ठिकाणी समजा 20 मिनिट्स. समजा हे उकळायला 20 मिनिटं घेतंय, किंवा समजा हे जे आहे ते समजा जेव्हापासून 10 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी टेम्परेचर प्रोव्हाइड करतोय त्यावेळेस हे समजा आहे ते या ठिकाणी बॉईल व्हायला सुरुवात होतंय. आणि हे जे समजा आहे ह्याला समजा मी या ठिकाणी जेव्हा 20 डिग्री सेल्सिअस एवढे समजा मी टेम्परेचर या ठिकाणी प्रोव्हाइड करतो तेव्हा हे काही उकळायला सुरुवात होतंय. मग याचा अर्थ काय आहे की जो काही बॉइलिंग पॉईंट आहे तो काय होतोय, इलिव्हेट होतोय, वाढतोय. सो त्याला आपण काय सांगायचं, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन सांगायचं. जो काही बॉइलिंग पॉईंट आहे तो त्या ठिकाणी काय होतोय, इलिव्हेट होतोय, वाढतोय. ह्याच्यामध्ये काय होतं 10 मिनिट्स किंवा 10 डिग्री सेल्सिअस आपण या ठिकाणी जे काही टेम्परेचर प्रोव्हाइड केलं की हे उकळायला सुरुवात होत आहे. पण हे जे आहे जेव्हा समजा आपण 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करू तेव्हा हे जे आहे ते उकळायला सुरुवात होत आहे. याचा अर्थ काय आहे की जो बॉइलिंग पॉईंट आहे तो काय होतोय, इलिव्हेट होतोय. ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूया फ्रीजिंग पॉइंट. समजा नेक्स्ट कंडिशन आपण फ्रीजिंग पॉइंट बघूया की बाबा फ्रीजिंग पॉइंटचं काय होतंय. फ्रीजिंग पॉइंट मग समजा या ठिकाणी हे मी प्युअर सॉल्व्हंट घेतलं, हे समजा जे प्युअर सॉल्व्हंट आहे ते समजा मी फ्रीजमध्ये नेऊन ठेवले की समजा ही जी बॉटल आहे आणि समजा या बॉटलमध्ये फक्त आणि फक्त पाणी समजा आहे, लिक्विड आहे, वॉटर आहे, आणि समजा ही बॉटल मी फ्रीजमध्ये नेऊन ठेवली, तर ही जी आहे ती समजा फ्रीज व्हायला समजा त्या ठिकाणी 2 आवर्स घेईल. ही जे लिक्विड आहे हे त्या ठिकाणी आता फ्रीज होतंय म्हणजे काय की लिक्विडचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होतंय, सॉलिडमध्ये होतंय. त्याला आपण काय सांगतोय, फ्रीज सांगतोय, गोठणं सांगतोय. मग समजा हे जे प्युअर सॉल्व्हंट आहे ते समजा आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर हे गोठायला समजा 2 तास घेतंय. आणि समजा नेक्स्ट कंडिशन काय आहे की समजा ह्या ठिकाणी सॉल्व्हंट आहे आणि त्या सॉल्व्हंटमध्ये आपण नॉन व्होलाटाईल सॉल्यूट ॲड करतोय. आता नॉन व्होलाटाईल सॉल्यूट म्हणजे काय की ज्याचं इव्हापोरेशन होत नाही त्याला आपण काय सांगतोय, नॉन व्होलाटाईल सॉल्यूट सांगतोय. म्हणजे जे काही सॉल्यूट असतील ते ॲज इट इज तसेच राहतील. मग जो काही बाकीचा ऑलरेडी पोर्शन आहे तो कोणता आहे की जो काही सॉल्यूट आहे तो ऑलरेडी सॉलिड कंडिशनमध्ये आहे, त्याचं परत मग सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होण्याची गरज नाही. जो फक्त सॉल्व्हंटचा भाग असेल त्याचा फक्त सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होण्याची गरज असते फ्रीजिंग पॉईंटमध्ये. त्याच्यामुळे जो थोडासा भाग असेल तोच फक्त या ठिकाणी सॉलिडमध्ये कन्व्हर्ट व्हायचा असतो. मग जर समजा हे सॉलिडमध्ये कन्व्हर्ट व्हायला समजा 2 तास या ठिकाणी घेत असेल तर हे जे आहे ते या ठिकाणी समजा 1 आवर, हे समजा त्या ठिकाणी फार 90 मिनिट्स घेईल. मी फार किती 1.5 तास घेईल. मी समजा हे जे आहे ना ते 1.5 आवर घेईल कोणामध्ये कन्वर्ट व्हायला, सॉलिडमध्ये कन्वर्ट व्हायला. कारण की ह्याचा जो बहुतेक पोर्शन आहे तो कोणता आहे, सॉलिड कंडिशनमध्ये आहे. आणि सॉलिड म्हणजे काय आहे, सॉलिड कंडिशनमध्ये आहे. जो फक्त सॉल्व्हंटचा पार्ट आहे तोच त्या ठिकाणी सॉलिडमध्ये कन्व्हर्जन त्या ठिकाणी करायचं आहे. पण आपण ह्याचा विचार केला तर संपूर्ण पार्ट जो आहे तो लिक्विड कंडिशनमध्ये आहे आणि ह्याचं जे कन्व्हर्जन आहे ते सॉलिडमध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा जो आहे ना की जो पूर्ण लिक्विडचा भाग आहे त्याचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन व्हायला या ठिकाणी जास्त टाइम लागेल. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी काही प्रॉपोर्शन जे समजा सॉल्यूट किंवा सॉलिड कंडिशनमध्ये आहे पण थोडासा भाग असेल सॉल्व्हंटचा, पण त्याचं कन्व्हर्जन फक्त सॉलिडमध्ये व्हायचं असतं. सो ह्याचा जो काही फ्रीजिंग पॉईंट असेल तो या ठिकाणी समजा किती असेल, ह्याचा समजा 1.5 तास असेल तर ह्याचं किती असेल, मग 2 तास असेल. मग याचा अर्थ काय आहे की इकडे 2 तास होता आणि इकडे किती 1.5 तास. याचा अर्थ काय झाला, फ्रीजिंग पॉईंट काय होतंय, कमी होतोय. सो फ्रीजिंग पॉईंट लॉवरिंग. ठीक, आय होप तुम्हाला सगळ्यांना जे काही आपला कन्सेप्ट आहे वेपर प्रेशर लॉवरिंगवाला, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनवाला अँड फ्रीजिंग पॉईंट लॉवरिंग, हा जो सगळा कन्सेप्ट आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. थँक्यू.